श्री स्वामी समर्थ. संकष्ट चतुर्थी या आपल्या प्रत्येक महिन्यामध्येच येत असते, पण जेव्हा ही चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला आपण अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतो. वर्षातील सर्व संकष्टींचं व्रत करणं ज्यांना शक्य होत नाही त्यांनी केवळ ही एक अंगारकी जरी धरली ना तरी त्यांना 21 संकष्टीचं पुण्य मिळतं. पण हे व्रत जे आहे ते नक्की का धरायचं, याची पद्धत काय, उपवासाला नक्की काय खातात, ही सगळे जे प्रश्न असतात ना प्रत्येकाच्या मनामध्ये असतात, पण कोणाला याची उत्तरं माहीत नसतात, कोणाला माहीत असतात. तर मंगळवारी येणारी चतुर्थी अंगारकी का, तर मंगळदेव म्हणजेच अंगारक यांनी गणपतीची कठोर तपश्चर्या करून त्यांना प्रसन्न केलं होतं. गणपतीने त्यांना आशीर्वाद दिला की जेव्हा जेव्हा मंगळवारी चतुर्थी येईल तेव्हा ती तुमच्या नावाने ओळखली जाईल. आता या चतुर्थीचं व्रत केल्यानं काय होतं तर तुमच्या कामातील सर्व अडथळे म्हणजे विघ्न जे आहे ते दूर होतात. ज्यांच्या कुंडलीत मंगल दोष आहे किंवा ज्यांना कर्जमुक्ती हवी आहे त्यांच्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी ठरतं आणि याला महाचतुर्थी असंही म्हणतात, कारण याचं फळ अनंत आहे. आता संकल्प कसा करायचा, हे व्रत नक्की कसं करायचं, तर सकाळी लवकर उठून स्नान करायचं, स्वच्छ कपडे, शक्य जर तुम्हाला असेल तर लाल वस्त्र परिधान करा. त्या दिवशी देवापुढे हात जोडून म्हणा की हे गणराया, आज मी तुझे अंगारकी व्रत मनोभावे करत आहे. माझे कार्य सिद्धीच नाही. प्रत्येक कार्याची प्रत्येक गोष्टीची सुरुवात करत असताना गणपती देवताचं आपण पूजन करत असतो, गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो. पाटावरती लाल कापड अंतरून गणपतीची स्थापना करा. तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. बाप्पाला शेंदूर, तांबड्या रंगाचं फुल आणि 21 दुर्वांची जोडी अर्पण करा. लक्षात ठेवा, दुर्वा वाहताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा, एक जप म्हणायचा, ओम गंग गणपते नमः. आणि शक्य असल्यास गणेश अथर्वशीष किंवा संकटनाशन स्तोत्र जो असतो तो तुम्हाला वाचायचा आहे आणि दिवसभर बाप्पाचं नामस्मरण करत राहायचं आहे. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्या मनातून आल्या पाहिजेत. जबरदस्ती करायचं म्हणून करायचं नाही. जबरदस्ती जर तुम्ही करत असाल तर याचा काहीच उपयोग होत नाही. अंगारकीला गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवणं अत्यंत महत्त्वाचं, कारण बाप्पाला मोदक खूप आवडतात. जर मोदक तुम्हाला शक्य नाही तर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवू शकता. दिवसभर तुम्ही फळे, दूध, साबुदाणा खिचडी, भगर म्हणजेच वरई किंवा उकडलेले बटाटे, अजून काही जर पदार्थ असतील तर ते उपवासाचे खाऊ शकता. या दिवशी तुम्ही कांदा, लसूण, तामसी अन्न, मांसाहार चुकून सुद्धा घेऊ नका. जे व्रत करत नाही त्यांच्यासाठी संकष्टीचा उपवास हा चंद्रदर्शन नंतरच सोडला जातो, त्यामुळे तोपर्यंत सात्विक फराळच करायचे तुम्हाला. रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यायचं, म्हणजेच पाणी अर्पण करा. त्यानंतर गणपतीची आरती करून आणि नैवेद्य ग्रहण करून मगच आपला उपवास सोडायचा आहे. तर ही होती अंगारक संकष्ट चतुर्थीची जी काय आहे ती संपूर्ण माहिती. आता ही माहिती जी आहे ती प्रत्येकाला जनरली माहीतच असते, पण ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासोबत तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि ही माहिती कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त हेही लिहायला विसरू नका.